हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि आता संध्याकाळी 4 वाजलेला आहे. 4 वाजता ब्लॉगला सुरू केलं आणि इकडं पाऊस पण सुरू आहे बाहेर. मी सगळी भाजीला गेलेलं आहेत आणि इकडं दळप नीट करायला लागलो आहे. ज्वारी आहे, ज्वारी नीट करायला लागलो आहे आणि अजून भांडी झाडू मारायचं सगळं काम आवरायचं आहे. आणि आज संध्याकाळी पोरं गेले क्लासला आणि त्यांच्यासाठी ना एक मस्त रेसिपी करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडे सम्राट चहा करून आणलेला आहे. चला या चहा प्यायला. सम्राट पण चहा प्यायला लागला आहे. आणि हे बघा बाहेर पाऊस पण सुरू आहे, रिमझिम पाऊस सुरू आहे. आणि मी आता भांडी घासणार आहे आणि झाडू मारायचं आहे. हे धडप झाल्यावर बाकीचं काम सगळं आवरायचं आहे. आणि चला काम आवरतो, परत बोलतो तुमच्याशी. दळप करून झालेलं आहे आणि दळपमध्ये मी इथं 7 किलो ज्वारी घेतलेलं आहे आणि 3 किलो तांदूळ आहे. आणि सगळं नीट करून इथं मिक्स करायला लागलो आहे आणि मिक्स करून दळायला द्यायचं आहे. आणि ज्वारीमध्ये तांदूळ थोडंसं मिक्स करतो आम्ही, जास्त नाही मिक्स करत. हे बघा 7 किलो ज्वारी आणि 3 किलो तांदूळ आहे. आता ह्या डब्यामध्ये भरून देतो. माप आहे 1 किलोचं आहे आणि हे सगळं मिळून 10 किलो होतं आहे. आणि हे 1 किलोचं माप आहे. दळप ठेवून पण आलो, नीट करून दळायला ठेवून पण आलेलो आहे. हे बघा पाऊस सुरू आहे, रिमझिम पाऊस इकडं सुरू पण आहे. चला इकडं आज पाणी पण येणार आहे. आणि इथं भांडी घासून घेतो आणि झाडू मारून पाण्याच्या भांड्या सगळं धुवायचं आहे. लाईट पण नाही आहे आज, हे बघा अंधार आहे. त्याला काम आवरून घेतो. सगळं आवरलेलं आहे आणि आता वाजले 7 वाजलेलं आहे. आणि 4 वाजता काम सुरू केलं होतं. झाडू मारायला, भांडी घासून आणि पाण्याचं भांडे सगळं धुवून ठेवलेलं आहे. पाणी पण आलेलं आहे, पाणी पण भरायचं आहे. आणि स्वयंपाक करत करत तसंच पाणी पण भरून घेतो. इकडं बघा भांडी घासून ठेवलेलं आहे आणि अजून कपाटमध्ये लावायचं आहे. आणि इकडं सगळं किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे, आतलं बाहेरचं झाडू मारून. हे बघा आता वाजले 7 वाजलेलं आहे. आणि देवासमोर देवा पण लावायचा आहे. आणि संध्याकाळचं कसं लक्ष्मी यायची टायमिंग असते, त्यामुळं किचन आणि आतलं बाहेरलं सगळं स्वच्छ पाहिजे, म्हणून आता सगळं स्वच्छ केलेलं आहे मी. आणि हे काम माझं रोजचं आहे. आणि 4 वाजता सगळे गेल्यावर चहा पिऊन भांडी घासून सगळं काम 7ला म्हणजे सगळं आवरून घेतो. मग देवासमोर देवा लावून स्वयंपाकाला लागतो. आता देवासमोर देवा लावतो. पाणी पण आलेलं आहे आणि आता स्वयंपाक पण सुरू करतो. तर बाहेर पण घासून ठेवलेलं आहे आणि इकडं पाईप लावलेलं चावीला. पाणी पण भरायचं आहे. वातावरण बघा किती मस्त गार सुटलेलं आहे. देवासमोर दिवा लावलेला आहे आणि धूप पण लावलेला आहे. आणि धूप जरा ते अर्धा तासभर तर असते घरात. असं धूर छान वातावरण प्रसन्न वाटतंय. मी आता स्वयंपाक करतो. आणि इकडे गॅसवर पहिलं मी चहा करून घेतो. आणि आता हे चहा इकडं मी काळा चहा करणार आहे आणि आलं घालून जरा चहा करून घेतो. मला जरा सर्दी आलेला आहे, त्यामुळं मी आलं जरा टाकून इकडं काळा चहा पिणार आहे. चला या तुम्ही पण चहा प्यायला. आणि संध्याकाळचं काम सगळं आवरलेलं आहे आणि इकडं आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. हे बघा इकडे चहा झालेला आहे, मस्त उकळा लागल्यात. मस्त आलं घालून चहा केलेला आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि मला जरा सर्दी आल्यासारखा झाला, घसा दुखायला लागला आहे, म्हणून आलं टाकून जरा चहा करून घेतलेला आहे. चला या तुम्ही पण चहा प्यायला. आजचा रेसिपी काय आहे बघा, सोयाबीनची भाजी करायचं आहे आज. आणि ते दाखवतो काय काय. सोयाबीन आहे आणि आणि मसाला बघा, खोबरं, आलं, लसूण,
आणि टोमॅटो कोथिंबीर सगळं ह्यात टाकलेलं आहे आणि हे बारीक करून घेतो. आणि गॅसवर एक कढईमध्ये मी सोयाबीन टाकलेलं आहे आणि पहिलं ते भाजून घेतो जरा तेल आणि मीठ टाकून. आणि आज मी रेसिपी करणार होतो वेगळंच आणि ते रेसिपी नाही केलं आणि हे का सोयाबीनची भाजी करायला लागलो आहे. आणि ते तसंच वेळ झालं आणि पोरं म्हटलं आज नको उद्या करून दे म्हणून, आणि त्यासाठी मी ते केलेलं नाही. आणि इकडे ते सोयाबीनची भाजी करायला लागलो आहे आणि ते कसं करायचं शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडे मी मीठ आणि तेल टाकून ते पहिलं भाजून घेतलेलं आहे आणि ते आता हे थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे. 5 मिनटं ते पाण्यामध्येच असू दे. मग इकडे मसाला पण तयार करून घेतलेला आहे. तेव्हा पाण्यात भिजायला पाहिजे त्याचे व्यवस्थित. आणि इकडं कढईमध्ये ते 2 चमचा तेल टाकलेलं आहे आणि कांदा मसाला त्यांचं सगळं टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि अजून बाकीचा स्वयंपाक पण सगळं करायचं आहे. आमटी करायचं आहे, भात चुलीवर भात ठेवलेला आहे आणि भाकरी पण करायचं आहे, चपाती पण करायचं आहे. पाणी पण आलेलं आहे. हे पाणी इकडं आशिष भरायला लागल्या. ते क्लासवरून आला. मला पण वेळ झालं होतं म्हणून मी आज काय रेसिपी करणार होतो ते रेसिपी केलेलं नाही. आणि हे सोयाबीनची भाजीची रेसिपी टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ पूर्ण बघा. ह्यामध्ये धना पावडर घातलं, गरम मसाला आणि आपला मसाला चटणी घातलेला आहे. आणि इकडं आम्ही बारीक केलेलं ओला मसाला तेलामध्ये चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आणि इकडे बघा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलेलं आहे आणि पाणी ते असं पिळून घ्यायचं आहे त्यातलं. मग ह्यामध्ये टाकायचं आहे. त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडं सोयाबीनची भाजी त्यामध्ये पाणी पण टाकायचं आहे. ते राहिलेलं मसाल्याचंच पाणी जरासं टाकायचं आहे. मग त्यामध्ये 10-5 मिनटं मंद गॅसवर ताट झाकून ठेवायचं आहे. सुक्का भाजी कसं जरा पातळ असलेलं चांगलं असतं. त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकली आणि कोथिंबीर पण टाकले त्यामध्ये. इकडे जरा चवीनुसार मीठ पण टाकते. इकडे 5 मिनटं गॅसवर ठेवलेलं आहे आणि भाजी तयार झालेलं आहे. आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत